संत ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वागतासाठी नीरा नगरी सज्ज। पुरंदर तालुक्यातील नीरा येथे उद्या संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा विसाव्यासाठी दाखल होणार आहे। या संपूर्ण वारी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घातलं जातं। त्यामुळे या ठिकाणी वारकऱ्यांची मोठी गर्दी होत असते। नीरा ग्रामपंचायतीच्या वतीनं संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या स्वागताची मोठी जय्यत तयारी करण्यात आली। माऊली, सर्वप्रथम मी नतमस्तक होतो पांडुरंगाच्या आणि नम्रपणे सांगतो की खरं तर आम्ही आमचं भाग्य समजतो की माऊलींचे परस्पर्श या भूमीतून होऊन विठ्ठलाकडे जातात। स्वयंशिस्तीचा जगभराने नोंद घेतलेली, गिनीज रेकॉर्डमध्ये नोंद घेतलेली स्वयंशिस्तीचा हा प्रचंड मोठा सोहळा। खरं तर तुम्ही तयारी करा किंवा नका करू, स्वयंशिस्तीने या ठिकाणी वारकरी निघून जातात आणि खूप मोठं भाग्य ते आम्ही आमचं समजते की सोपान काका महाराज आणि माऊली या ठिकाणी येतात। परंतु ग्रामपंचायत म्हणून काही कर्तव्य असतात, ते कर्तव्य अत्यंत चोखपणे प्रशासनाची कुठलीही वाट न बघता प्रशासनाच्या तुटपुंज अनुदानावर, खरं तर अनुदान येतं महिन्या 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अनुदान येतं, परंतु त्या तुटपुंज अनुदानाची वाट न पाहता ग्रामपंचायत आपल्या पातळीवर, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे आमचे सफाई कर्मचारी असतील, तुमचे हाऊसकीपिंगचे कर्मचारी असतील, स्टाफ असेल, ग्रामविकास अधिकारी असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील आणि सगळेच सदस्य असतील, अत्यंत मनभावाने ही सेवा देत असतात। त्या ठिकाणी आपण नदी स्वच्छता करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला, परंतु खूप मोठं पात्र आहे। निश्चितपणे हे काम कुठंतरी मर्यादित पालखीपुरतं मर्यादित न राहता अखंडपणे ह्याचं स्वच्छतेचं काम इथून पुढच्या काळामध्ये चालू ठेवण्याचं मानस निश्चितपणे ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही व्यक्त करतो। आणि आमची तयारी म्हणताल तर नेहमीप्रमाणे आम्ही औषध फवारणी असेल, म्हणजे दुरळणी असेल, ज्या ठिकाणी डास रोगराई होऊ नये याच्यासाठी पालखीच्या पूर्वी आणि पालखीनंतर हे आपण करत असतो। तुमचे तणनाशक मारलेले आहे, ठिकठिकाणी लाईटची सोय बघितली आहे, ठिकठिकाणी ज्या ठिकाणी लिचर्स होतात, चिखल होतात त्या ठिकाणी आपण मुरमीकरणाचं केलेलं आहे। ठिकठिकाणी ज्या ठिकाणी वारकरी असतात त्या ठिकाणी आपण डस्टबिन ठेवण्याचं काम केलंय, स्वच्छतेचं काम केलंय, मुव्हेबल टॉयलेट आपण त्या ठिकाणी ठेवलेत।